मला एक कॉफी द्या, माझ्या केबिन मध्ये ठेवून दे. ओके सर. लीला, तू इथे? आणि अगं हे काय करतेस? ते टाक हातात ना पहिले. अहो नाही, मी आजपासून इथे काम करते. अगं पण असं काम म्हणजे काय बाबा बोलले नाहीत का? त्याचं काय की काय करतेस लीला? एजेंनी माहेरी पैसे दिले, सगळं सांगून टाकणारेस का यांना? तुला सासरच्यांपासून तू हे काम का करतेस हे लपवावंच लागणार आहे. बाबांच्या स्वाभिमानासाठी, तुझ्या स्वाभिमानासाठी. मला ना रेस्टॉरंटमध्ये काम करण्याचा अनुभव हवा होता, पण मी आधी असं काहीच काम केलं नाहीये, म्हणून एजेंनी मला हे काम दिलं. आणि कसं आहे, आपल्याला कुठलंही काम शिकायचं असेल तर अगदी बेसिक पासून सुरुवात करायला हवी ना, म्हणून हे काम करते मी. मला खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला कॉफी हवी आहे ना? थांबा, आणते. लीला, तू कितीही टाळलंस तरी खरं कारण काय आहे ते मला माहिती आहे. एजेंनी तुला वेटरचं काम देऊन वास्तविक माझं काम सोपं केलंय. आता बघच, पुढच्या 7 दिवसात मी असं काही चित्र पालटीन की तू सुद्धा माझ्याच टीममध्ये असशील. बोला. किशोर दादा, गेस व्हॉट? अरे आम्हाला एका क्लाउड किचन सोबत काम करायची संधी मिळाली आहे. आता त्यांना एक जागा घेऊन द्यायची, म्हणजे ते त्यांचं किचन सेटअप करणार. म्हणजे किचन त्यांचं, बाकी पॅकेजिंग, मार्केटिंग हे आम्ही बघणार. अरे इन शॉर्ट काय तर ऑर्डर मिळवण्यापासून ते पूर्ण करेपर्यंतची जबाबदारी आमची. वा, क्या बात आहे. आता मी सांगतो तो फंडा वापरा. कसला फंडा रे किशोर दादा? आय मीन टू से की हे क्लाउड किचन तर आता नवीन आहे, मग ऑर्डर्सची रांग वगैरे कशी लागेल? अरे मी आहे ना, घरी आल्यावर बोलू. ओके 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 किशोर दादा, भेटूयात आपण. या, सी यू. सांगतो तुम्हाला फंडा, तुम्हाला रस्त्यावर आणायचा फंडा. कालिंदीने पुन्हा काही गडबड तर केली नसेल ना, की यांना लीलाबद्दल काही बोलायचं असेल? दुर्गा मॅडम, सगळं ठीक आहे ना? ठीक आहे का तुम्ही मला सांगा. म्हणजे मी नाही समजलो. तुम्हाला कसं समजणार? कालिंदीताई तर मॅडम, अरे कालिंदी, बरं झालं तू आली, सगळं तुलाच भेटायला आलेत. हो, कारण त्या दिवशी तुम्ही आमच्याकडे नाही, बसा ना, बसा. आओ, चहा. हा, नाही नको, थँक्यू, चहा नकोय मला, थँक्यू सो मच. ते हे नानकटाई चे ऑर्डर आहे ना आपल्याला. हो झालं ना. ज्या ऑर्डर सांगितल्या होत्या त्या सगळ्या पॅक करून ठेवल्या. झालं काम ते. आणि तसंही आता तुम्ही म्हणालात ना की ह्यानं माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून. तर बायकांमध्ये तुम्ही बसणार आहात का बोलायला? सांगा. आलो. हे काय चाललंय तुझं कालिंदी? तू दुर्गा मॅडम कडनं पैसे कशाला घेतेस? नाही, ते घेतले नाही आहेत मी. अहो नाही काय, कालिंदीताई तुम्हीच आला होतात ना आमच्या घरी पैसे मागायला. काय? अहो लीलाचे बाबा याच आले होते आमच्या घरी एजंट कडून पैसे मागायला. घ्या ना पैसे, असं काय करताय? तुमच्या डोक्यात काय चालू असतं हे तुमचं तुम्हालाच माहित. पण कुठेही पकडले गेलो
तर मी नामा निराळी राहणार एवढं तर तुम्हाला कळायला हवं होतं. कालिंदी पैसे दे इकडे. कालिंदी पैसे दे इकडे. कालिंदी दे. कालिंदी घ्या 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 पैसे. दुर्गा मॅडम माफ करा. हे पैसे तुम्ही ठेवून घ्या. हो तुमचेच पैसे आहेत ते. आधीच एजने आम्हाला पैसे दिल्यामुळे आमच्या मनावर आमच्या डोक्यावर खूप ओझं झालंय. काय एजंटकडून पैसे घेतलेत म्हणजे? हो दुर्गा मॅडम, कसं ना आम्हाला कर्ज झालं होतं. एजने जेव्हा कळलं की आम्हाला कर्ज झालंय तेव्हा एजने आम्हाला ब्लँक चेक दिला आमचं कर्ज फेडण्यासाठी. 18 लाख रुपयाची रक्कम आम्हाला दुसऱ्याला द्यायची होती. आता तुम्ही हे पैसे दिलेत ना ते ओझं आणखी वाढेल. तेव्हा प्लीज